गुरुचरित्र अध्याय 37. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी. श्री गुरु सांगती ब्राह्मणासी, काय निरूपिले त्यानंतर. ऐक म्हणे नामधारका सुगुण, श्री गुरु अवतार नारायण. जाणे सर्व आचार खूण, सांगतसे कृपेसी. त्रिमूर्तीचा अवतार जासी, आचार सांगता काय प्रयासी. ज्ञानदेवनी पतितासी, वेद म्हणविले कवणे परी. ऐसा गुरु मूर्तिदातारू, भक्तजना कल्पतरू. सांगता झाला आचारू, कृपा करोनी विप्रासी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, गृही रक्षावे कारणासी. अग्निमंथन काष्टासी, संपादावे कृष्ण मार्जार. श्रीखंड दिव्य मणी धृत, तीळ कृष्णाजीन छागबस्त. इतुकी असावी पवित्र, दुरिते बाधा करू न शकती. शूक पक्षी सारसासी, पोसावे गरी परियेसी. समस्त पाप विनाशी, धेनु असावी आपुले घरी. देवपूजेचे विधान, सांगे नैका एको मन. गृह भरवे सम्मार्जुन, देवगृह अर्चावे. हिरण्यरौप्य ताम्रेसी, अथवा मृत्तिका पात्रेसी. सम्मार्जन करावे विधीसी, निषिद्ध पात्रे सांगेन. कास्य पात्र कन्या असती, नोवरी अथवा शूद्र जाती. न करावे वस्त्र धरोनी वाम असती, दक्षिणस्ते सारवावे. प्रारंभ करावा नैऋत्य कोणी, रात्री न करावे उदक घेऊनी. अगत्य करणे घडे मनी, भस्मे करोनी सारवावे. रंगमाळिका घालोनी, निर्मळा सावे देवता भुवनी. मग शुभासनी बैसोनी, देवपूजा करावी. जैसी संध्या ब्राह्मणासी, देवपूजा करावी तैसी. त्रिकाळ करावे अर्चनासी, एकचित्ते मनोभावे. त्रिकाळ नगडे जासी, प्रातःकाळी करावी हर्षी. तेही न साधे परियेसी, माध्यान काळी करावे. सायंकाळी मंत्रेसी, पुष्पे व्हावी भक्तीसी. ऐसे न साधे जयासी, भोजन काळी करावे. देवपूजा न करी नर, पावे त्वरित यमपूर. नरकभोगी निरंतर, ऐक ब्राह्मणा एक चित्ते. विप्रकुळी जन्म जयासी, पूजा न करिता जेवी हर्षी. तोची होय यमग्रासी, वैश्वदेव न करी नर. देवपूजा करावयासी, विधाने सा परियेसी. उदक नारायण स्वरूपेसी, पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगे नैका, अग्निपूजा अधिका. मानसपूजा अतिविशेषा, एकचित्ते परियेसा. सूर्यपूजा करिता जाण, संतुष्ट होय नारायण. सामान्य पक्ष स्थंडिली जाण, प्रतिमा पूजा स्वल्पबुद्धी. ज्ञाता असेल बुद्धिमंत, यज्ञपुरुष पूजा तुम्ही त्वरित. स्वर्गापवर्ग पूजा देत, यज्ञपुरुष पूजा मुख्य जाण. अथवा पूजावे धेनुसी, ब्राह्मण पूजावे अतिथी विशेषी. गुरुपूजा मनोमानसी, प्रत्यक्ष तुष्टे त्रयमूर्ती. गुरु त्रयमूर्ती म्हणोनी, बोलती समस्त श्रुती वचनी. सकळाभिष्टे तयापासुनी, पाविजे चारी पुरुषार्थ. कली प्रवेश होता नर, न करीती अंतःकरण स्थिर. उत्पत्ती केली शांगधरे, समस्त लोक उद्धरावया. शालिग्राम चक्रांकितेसी, प्रकाश केला ऋषिकेशी. तीर्थ घेता परियेसी, समस्त पापे नासती. निरोप घेऊनी श्री गुरुचे, पूजन करावे प्रतिमेचे. वेदोक्त मंत्रे देवाचे, विधिपूर्वक अर्चावे. स्त्रीजनादि शूद्रांसी, न म्हणावे वेद मंत्रासी. आगमोक्त मार्गेसी, गुरु निरोपे करावे. श्री गुरुचे निरोपाने, पूजा करी काष्ठपाषाण. तेची होती देवजाण, प्रसन्न होय परियेसा. शुची आसनी
बैसोनी करावे प्राणायाम तिनी येभ्यो माता म्हणोनी चेतवावा परमात्मा प्रणव मंत्रोनी द्वादश उदके प्रोक्षावे आपुले शीर्ष संकल्प करोनी अंगन्यास कलश पूजा करावी देवा दक्षिण भागेसी कलश ठेवावा परियेसी पूजा करोनी भक्तीसी शंख पूजा करावी निर्माल्य काढोनी विनयेसी टाकावे नैऋत्य दिशी धूत वस्त्र अंतराहर्षी दीप प्रज्वलित करावा स्मरावे मनी श्री गुरुसी मनोवाक्काय करमेसी अर्चन करावे पीठासी विधिपूर्वक अवधारा चारिद्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्चुनी शांताकार करा ध्यानी मग आवाहनावे मंत्रोक्त सहस्रशीर्षती आवाहनोन पुरुष एवं वेदे करा आसन एतावानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा मंत्र म्हणोनी त्रिपादर्ध्व ऐसा अर्घ्य द्यावे परियेसा तस्माद्विराळ म्हणा ऐसा देवासियाचमन समर्पावे यत्पुरुषेण मंत्रेसी स्नपन करावे देवासी पंचामृतादि विधीसी स्नपन पूजा करावी पुरुष सुक्तादि रुद्रेसी श्रुतिमार्गे करोनी न्यासासी स्नपन करावे परियेसी एकचित्ते अवधारा स्नपन करुनी देवासी बैसवावे शुभासनेसी तम यज्ञमिति मंत्रेसी वस्त्रे द्यावी परियेसा तस्माद्यज्ञात मंत्रेसी यज्ञोपवीत द्यावे देवासी ये रे मंत्रे गंधाक्षतेसी व्हावे अनन्य भक्तीने तस्माद्दश्वा अजायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे व्हावी एकचित्त मनपूर्वक देवासी पुष्पे व्हावयाचे विधान सांगेनैका ऋषीजन आपण पेरिली कुसुमे सगुण उत्तम पक्ष परियेसा पुष्पे सती अरण्यात मध्यम प्रकार असे वाहत क्रय करुनी विकत घेता सामान्य पक्ष पुष्पे जाणा उत्तम न मिळता घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पीत कृष्णचित्र अधमाधम वर्जावी शिळी पुष्पे देख सछिद्र अथवा कृमी बशक भूमीवरी पडले ऐक पुष्प त्यजावे देवासी शिळे नवते द्रव्य जाण बिल्वपत्र तुळसी पर्ण सहस्रपत्र कमळे जाण सदाग्राह्य देवांसी शतपत्रे बकुळ चंपकासी पाटले कमले पुन्हा गेसी मल्लिका जाती करवीरेसी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णुपूजा करावयासी वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी दत्तूरार्क करवीरेसी रक्तपुष्पे वर्जावी गिरीकर्णिका निगुडेसी सेवगा कपित्थ करंजेसी अमलपत्र कुष्मांडेसी पुष्पे विष्णुसी वर्जावी ही वाहिल्या होय दोषी सांगेनैका समस्त ऋषी पूजा करिता विष्णुसी त्यजावी याची कारणे अर्कपुष्प वाहिल्यासी विनाश होय आपणासी दत्तूर पुष्पे प्रज्ञानाशी कोविदारे दरिद्रता गिरीकर्णिका पुष्पे वाहता कुलक्षय होय त्वरिता कटकारी पुष्पे वाहता शोक होय पर्येसा कुंदपुष्पे होय दुःख शाल्मली पुष्पे रोग ऐक या कारणे करुणी विवेक पुष्पे भावी विष्णुसी वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परियेसी कपित्थ केतकी शशांकेसी श्याम पुष्पे वर्जावी कृष्ण पिंगळ करंज देखा धातकी निबांधी पंचका बकुळ दाडिंब केतका माधवी पुष्पे वर्जावी च्यूतकुंद युतिका जाती रक्तपुष्पे वर्जावी निरुती ईश्वरार्चने दोष घडती श्वेतपुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशासी वर्ज करा तुम्ही तूल
तुलसी वर्ज करावे दुर्वेसी दुर्गा शक्ती देवी ते येणे विधी पुष्पे वाहता काम्योय तुम्हा त्वरिता चतुर्विध पुरुषार्था होय तुम्हा अवधारा यत्पुरुषं मंत्रेसी सुगंधधूपावे परिमेळेसी ब्राह्मणोस्येति मंत्रेसी एकारती करावी मनोभावे चंद्रमा मनसो मंत्रेसी नैवेद्य द्यावा परिकरेसी तांबूल देता मंत्रासी नाभ्या आसी म्हणावे सुवर्णपुष्प निरांजन सप्तास्येती मंत्रे करून वेदाहमेती मंत्रे करून पुष्पांजली अर्पावी धाता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवासी अतिसन्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करू नये नमस्काराचे विधान सांगे नैका विद्वज्जन अपसव्य देवा प्रदक्षिणा करुणी नमन करावे आपला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सन्मुख जावोनी वंदावे सभा असेल द्विजवरांची नमस्कारा करा तुम्ही एकची देवतार्चनी तैसेची नमस्कार पावे समस्ता माता पिता श्री गुरुसी नमस्कार करावे ऐसी उभयस्ते करणास्पर्शी एको भावे वंदावे सेव्यपादावरी देखा सव्यस्त स्पर्शो निनिका वामस्त वामपादावरी देखा धरुणी नमस्कार करावा गुरुस्थानांची नावे सांगे नैका एको भावे विचारोनिया बरवे नमस्कारावे येणे विधी माता पिता गुरुधाता भयहर्ता अन्नदाता व्रतबंध केल्या पुराहिता सहपत्नीते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चूलता सापत्न असेल जे माता वय अधिक इष्टमैत्रा नमस्कारावे तयांसी निषिद्ध स्थाने नमावयासी सांगे नैका तुम्हासी वय उणे असेल जासी नमुनये विद्वज्जनी अग्नी समिधा पुष्पे कुश धरिला असेल अक्षता कलश स्वस्ती परस्ती असता दोष उभयतासे नमस्कारिता जप अथवा होम करिता दूर देखिला द्विज येता स्नान करिता जळी असता नमस्कार करू नये एखादा विप्र असे धावत नेणता अथवा धनगर्वित क्रोधवंत मंगलस्नात नमन करिता दोषगडे एक असते ब्राह्मणासी नमू नये पर्येसी प्रेतनरू मूर्खजनांसी करू नये नमस्कार गीतवाद्य नृत्येसी संतुष्ट व्हावे देवासी प्रार्थना करावी भक्तिसी मग अर्चावे सनकादिका पूजार्पुनी देवासी हस्तटेमुनी पीठेसी उत्तर पूजा करा हर्षी मग करावे उद्दासन ऐसे परी देवपूजा करावी भक्तीने ऐकद्विजा अन्न संस्कार व्हावया काजा वैश्वदेव करावा अग्न्यलंकार करोनी अन्न अग्निकुंडी दाखवणी घृत संमिश्र करोनी 5 भाग करावे एक भागाच्या 6 आहुती दुसरा बळी हरणी योजिती अन्नदान तिसरा करीती चौथ्या भागे पितृयज्ञ मनुष्ययज्ञ 5वेसी वैश्वदेव करावा मंत्रेसी अन्न नाही ज्या दिवशी तंदुलानी करावा वैश्वदेव समयासी अतिथी आलिया घरासी चोर चांडाळ होय हर्षी पूजा करावी मनोभावे यमसांगे आपुले दूतासी वैश्वदेवन करित्या नरासी अतिथी आलिया घरासी अन्न नगाली जो नर त्या ते आणावे आम्हा पाशी पूजा करीते जे विधीसी जाऊ नको तयांपाशी विष्णू आज्ञा आम्हासे माता पिता घातकीयासी शुनीश्वपच चांडाळासी
अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे पर्येसा न विचारावे गोत्रकुळा अन्न घालावे तात्काळा विमुख झालिया वर्षे 16 पितर न येती घरासी प्रवासी असेल आपण जरी औषधी घृत दधिक्षिरी कंदमुळे फळे तरी देवयज्ञ करावा अन्नाविणे अग्रदान करू नये साधुजने पंचमहायज्ञ न करी त्या ब्राह्मणे चांद्रायण आचरावे न होता वैश्वदेव आपुल्या घरी भिक्षेस आला नरजरी भिक्षा घालिता पाप दूरी वैश्वदेव फल असे बळीहरण घालोनी काढी आपण त्याने करावे चांद्रायण आपण काढिता दोष जाण आणि का करी काढवावे बळीहरण न काढिता जेवी जरी सहा प्राणायाम त्वरित करी तेणे होय पाप दूरी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी गृहपूजा करुनी देखा गोग्रास द्यावा विशेष का नित्य श्राद्ध करणे ऐका त्यक्त करुनी समर्पावे स्वदाकार पिंडदान करू नये अग्नौकरण ब्रह्मचार्यासी तांबूलदान दक्षिणावर्ज पर्येसा वैश्वदेव झालियावरी उभा राहोनी आपुल्या द्वारी अतिथी मार्ग पहावा निर्धारी आलिया पूजन करावे श्रमोनी आल्या अतिथीसी पूजा करावी भक्तिसी अथवा स्तमान समयासी आलिया पूजन करावे वर्णानां ब्राह्मणो गुरु ऐसे बोलती वेदशास्त्रु अतिथी जाणा सर्व गुरु वैश्वदेव समयासी वैश्वदेव समयी अतिथीसी पूजा करिता परियेसी ती पावे सर्व देवांसी तुष्टे ब्रह्मा इंद्र वन्नी वायुगण यमादिदेव तृप्त होय सदाशिव पूजा करावी एको भावे सर्व देव संतुष्टती अतिथीपाद प्रक्षाळिती पीतर सकळ तृप्त होती अन्नदाने ब्रह्मा तृप्ती विष्णू महेश्वरा अवतारा यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समयी येती आपुल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्य से देखा ग्रास मात्र दिधला एक मेरू समान पुण्याधिक बरवे द्यावे त्यासी उदक समुद्रा समान दानसे अतिथी आलिया घरासी जेवी आपण त्यजून त्यासी श्वान योनी होय बरवसी गर्दभ होऊनी पुढे उपजे ऐसे अतिथी पूजोन मकरावे भोजन ब्राह्मण न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे सायं प्रातर गृहस्थासी भोजन करणे संतोषी प्रक्षालन करो निपादांसी ओले पायी असावी ओली असावी पाच स्थाने हस्तपाद उभय जाणे मुख ओले पंचमस्थान शतायुषी पुरुष होय पूर्वाभिमुख बैसोन भोजन समयी धरा मौन पाद उभय जोडोन बैसावे ऐका एकचित्ते मंडळ करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रोक्षोनी क्षत्रियासी मंडळ त्रिकोणी वर्तुळ वैश्यासी पर्येसा शूद्रे अर्धचंद्राकार मंडळ करावे परीकर आवाहनावे सूरवर आदित्य वसुरुद्र ब्रह्मा पितामहादी देवता तया मंडळी उपजीवता याची कारणे करा त्वरिता मंडलावीणे जेवू नये न करिता मंडळ जेवी जरी अन्नरस नेती निशाचरी पिशाच सूर राक्षस येरी अन्नरस नेती अवधारा उत्तम पूर्वाभिमुखी देख पश्चिम मध्यम असे ऐक पितृकार्या उत्तरमुख सदा दक्षिणेसी बैसावे जेविते पात्र अवधारा सुवर्ण रजत ताम्रपात्र पद्मपत्र पालाशपात्र पुण्यपात्र पर्येसा वर्जावे ग्रस्ते ताम्रपात्र यती सुवर्ण
पत्रेसी कर्दली गर्भपात्रेसी पद्मपत्र जळस्पर्शी वल्लीपालाशपत्रेसी जेविता चांद्रायण आचरावे वटश्वत्थ अर्कपटोल कदंब कोविदावरपर्णे कोमळ भोजन करिता तात्काळ चांद्रायण अर्चावे लोहपात्र आपुले करी ताम्रमृण्मय पृष्ठपर्णावरी कार्पासपत्री वस्त्रे येरी जेविता नरका प्रती जाय कास्यपात्री जेविल्यासी यशबळ प्रज्ञा आयुषी वाढे नित्य अधिकेसी गृहस्थांसी मुख्य कास्यपात्र असावे पात्र पाच शेर नसावे उणे अधिक थोर उत्तमोत्तम षोडश शेर सुवर्णपात्रा समान देखा कास्यपात्रेसी भोजन तांबुलासहित अभ्यंगन गृहस्थासी मुख्य जाण यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियेंसी वर्ज श्वानाच्या चर्माहुनी निषेधसे एरंडपाने निषिद्ध जाणा त्याहुनी आणिक जेविल्या ताटी जेविता फुटके कांस्य पात्रेसी जेविता वोय महादोषी संध्याकाळी जेविता हर्षी महापातकी होय जाणा जवळी असता पतित जरी जेवू नये अवधारी शूद्र जेविल्या शेषावरी जेवू नये ब्राह्मणाने सवेगे उनी बाळकासी जेवू नये श्राद्ध दिवसी आसन आपुले आपणासी घालू नये ब्राह्मणाने आपोषण आपुले हाती घेऊ नये मंदमती तेल घालुने स्वस्ती आपण अभ्यंगन करावे भोजन काळी मंडळ देखा करू नये स्वहस्तका आयुष्यक्षय पुत्रघातका म्हणजे नाम तयासी नमस्कारावे वाढिता अन्न अभिदारावे पहिलेची जाण प्राणाहुती घेता क्षण घृतन घालावे स्वहस्ते उदक घेऊनी व्यावृत्ती मंत्री प्रोक्षोनी अन्न करा पवित्री परिशिंचावे तेची रीती मग नमावे चित्रगुप्ता बळी घालोनी चित्रगुप्तासी काढवावे सवेची परियेसी वामहस्त धोनी विशेषी पात्र दृढ धरावे अंगुष्ठ तर्जनी मध्यमांगुलीसी धरावे पात्र वामहस्तेसी आपोषण घ्यावे स्वकरेसी आणिका करी घालवावे आपोषण उदक सोडोनी जरी आणिक उदक घेती करी श्वानमूत्र घेतल्या परी एक चित्ते परियेसा धरिले आपोषण ब्राह्मणासी नमस्कारिता महादोषी आशीर्वाद घेऊ नये तयापाशी उभयतांसी दोष घडे मौन असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मग घ्याव्या प्राणाहुती आपोषणा वीण भोजन करी पाप विमोचन करा तरी अष्टोत्तर शतगायत्री जपता दोष परिहरे प्राणाहुतींचे विधान सांगे नैका ब्राह्मण प्राणाग्निहोत्र करणे जाण समस्त पापे जाती देखा जैसा कार्पास राशीसी अग्नि लागता परियेसी जळोनि जाय त्वरितेसी तैसी पापे नासती प्राणाहुतीचे लक्षण चतुर्विध पुरुषार्थ जाण मंत्र म्हणा अन्नस्पर्शोन गीता श्लोक प्रख्यात वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापानसमायुक्त वचामन्यं चतुर्विधम् अन्नं ब्रह्मरसो विष्णु भोक्ता देव गिरिजारमणु ऐसा तुम्ही मंत्र म्हणूनु अग्निरश्मी मंत्र जपावा मग द्याव्या प्राणाहुती आहुती मंत्र पंच ख्याती तर्जनी मध्यमा अंगुष्ठ धृती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यमानमिका अंगुष्ठेसी अपानाय स्वाहा म्हणायसी व्यानाय स्वाहा म्हणावयासी अनामिका कनिष्ठिका अंगुष्ठाने अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी उदानाय स्वाहा म्हणा हर्षी पंचांगुलीने परियेसी समानाय स्वाहा म्हणावे प्राणाहुती घेतले अन्न दंतास्पर्शो नये जाण जिव्वेने गिळोनी तत्क्षण मग धरा
धरावे मौन देखा, मौन धरावयाचे स्थान, सांगे नैका तुम्हा विधान. स्नान समयी धरा निर्गुण, न धरिता फल वरुण नेई, होम करिता न धरी मौन, लक्ष्मी जाय तत्क्षण. जेविता मौन धरी आपण, अपमृत्यू घडे त्यासी, अशक्य असेल मौन जरी, प्राणाहुती गे तव बरी. मौन धरावे अवधारी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, पिता जिवंत असे जासी, अथवा ज्येष्ठ बंधू परियेसी, धरू नये मौनासी. श्राद्धान्न जेविता धरावे, पंचप्राणाहुती घेता, सर्वांसी मौन ग्राह्यता, असेल पिता वडील भ्राता, मौन धरिल्या अदप्पात. जेवावे प्रथम मधुरान्न, भोजन करावे नरे जाण, भक्षून पूर्वी द्रव्यान्न, कठिणान्न मध्ये परिसेसा. भोजनांत समयासी, जेवावे पुनः द्रव्यान्नासी, वेळ न जाय परियेसी, शीघ्र भोजन करावे. धेनुदक प्यावयासी, जितुका वेळ लागे तीसी, भोजन करावे परियेसी, शीघ्र भोजन सुखी जाणा. भोजन करावयाची स्थिती, सांगे नैका ग्रास मीती, संन्यासी मुनीश्वर यती, अष्टग्रास घ्यावे जाण, षोडश ग्रास अरण्यासी, द्वांत्रिशत गृहस्थासी, मीती नाही ब्रह्मचार्यासी, एकचित्ते पर्येसा. जितुका मावेल आपुल्यामुखी, तितुका ग्रास घ्यावा विषेकी, अधिक घेता ग्रासमुखी, उच्छिष्ट बक्षिले फळ देखा. अर्धा ग्रास बक्षुनी, उरले ठेविती आपुल्या बाणी, चांद्रायण आचरावे त्यांनी, उच्छिष्ट भोजन तया नाव. न बैसावे सहभोजनासी, इष्ट सोयरे इत्यादिकांशी, व्रतबंधाविणे पुत्रासी, कन्याकुमारांसी दोष नाही. सांडू नये अन्न देखा, धृत पायस विशेष का, सांडावे थोडे ग्रास एका, जेवू नये सर्व अन्न, भोजन पूर्ण होईपर्यंत, पात्री धरावा वामस्त, जरी सोडील अज्ञानता, अन्न वर्जोनी उठावे. या कारणे विद्वज्जने, सोडू नये पात्र जाण, अथवा पूर्वीच न धरावे आपण, दोष नाही परियेसा. वस्त्र गुंडोनी डोईसी, अथवा सन्मुख दक्षिणेसी, वामपादावरी हस्तेसी, जेविता अन्न राक्षस नेती, वामस्त भूमीवरी, ठेवोनी नर भोजन करी, रोग होय त्या शरीरी, अंगुली सोडोनी जेवू नये, अंगुली सोडोनी जेवी जरी, दोष गोमास बक्षिले परी, दोष असती नाना परी, स्थाने असती भोजनाची. अश्वगजारूढ होऊनी, अथवा बैसोनी स्मशानी, देवालयी शयनस्थानी, जेवू नये परियेसा. निषिद्ध जेवण करपात्रेसी, ओले नेसोनी आद्रकेशी, बहिरस्त करुणी जानुसी, जेविता दोष परियेसी, यज्ञोपविताच्या उपवीतीसी, भोजन करावे परियेसी, जेविता पुल्या सन्मुखेसी, पादरक्षा असू नये, ग्रास उदक कंदफळ, इक्षुदंडादी केवळ, भक्षोनी पात्री ठेविता सकळ, उच्छिष्ट होय अवधारा. भोजन करी स्नानावीण, होम न करिता जेवी कवण, अन्न नव्हे ते कृमी जाण, म्हणे पराशर ऋषी. पर्णपृष्ठावरी रात्रीसी, दीपाविण जेविल्यासी, महादोष घडती त्यासी, कृमी बक्षिले पाप जाणा. दीप जाय भोजन करिता, पात्र धरावे स्मरत सविता, पुनरपि दीप आणो निलाविता, मग भोजन करावे. पात्रे असेल जितुके अन्न, तितुकेच जेवावे परिपूर्ण, आणिक घेता दोष जाण, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. स्पर्शो नये जेविता केश, कथा सांगता महादोष, दिसू नये व्योम आकाश, अंधकारी जेवू नये, न ठेविता शेष स्त्रियेसी,
जेवितात्यंत दोषी ठेविले न जेविता स्त्रिया दोषी महापातके गडती जाणा शून्य देव देवालयी देवतास्थान आपुले गृही जलसमीप संध्या समयी जेवू नये परियेसा पात्र ठेवुनी दगडावरी जेवू नये अवधारी अवलोकू नये मुखावरी स्त्रीजनाचे परियेसी न करावे सहस्रभोजन जेविता होय उच्छिष्ट भक्षण कुलस्त्रियेसी भोजन करिता निर्दोष परियेसा प्राशनशेष उदकासी घेऊ नये परियेसी अगत्य घडे संदिसी किंचित सांडुनी घेजे वस्त्रोदक घेतल्यासी अपार दोष घडती तयासी जन्म पावे श्वानयोनिसी पडे मागुती नरकांत शब्दोय उदक घेता अथवा क्षीर घृत जेविता आपोषणोदक प्राशिता सुरापान समान महाजळी रिघोनी उदक घेती मुखांतुनी अथवा उभा पिये पाणी सुरापान समान जाणा द्वयस्त अंजुळोनी घेऊ नये उदक ज्ञानी घ्यावे एक हस्ते करुनी वामहस्त वर्जावा सभे बैसोनी एकासनी अथवा आपुले अंथुरणी प्राशन न करावे पाणी महादोष परियेसा न वाढावे भिन्न पात्रेसी पाहू नये आणि कयातीसी रजस्वला स्त्रियांसी चांडाळ श्वान पाहू नये दृष्टी पडे इतुकियांसी ध्वनी ऐकता करणासी त्यजावे अन्न त्वरितेसी जेविता दोष असे जाणा कल शब्द कांडण दळण ऐकता जेवू नये अन्न अपशब्द स्पृष्टास्पृष्ट जाण त्यजावे अन्न परियेसा नेणते लोक पंक्तिसी घेऊ नये परियेसी अगत्य गडे संधिसी उदके भस्मे करा पृथक अथवा स्तंभ असेल मध्य द्वारमार्ग असेल शुद्ध उदके वेष्टिता आपुले परिग दोष नाही परियेसा कृष्णवस्त्र नेसोनी आपण अपार दोष जेविता जाण स्त्रीजन वाढती कासे विण उच्छिष्ट समान परियेसा ऐसा विचार करुनी मनी भोजन करावे विद्वज्जनी विकिरीद विलोहित म्हणोनी अभिमंत्रावे शेषन् विकिरीदे इति मंत्रासी म्हणावा घोर ऋषी रुद्रदेवता अनुष्टपछंदेसी अन्नाभिमंत्रणे विनियोगा ऐसा मंत्र म्हणून हाती घ्यावे शेषान्न यमाचे नावे बळी घालोन उत्तरापोषण मग घ्यावे उच्छिष्ट सर्व पात्रींचे घेऊन हाती मंत्रवाचे रौरबे पूयेती म्हणावे त्याच पात्रा जवळी ठेवावे उठोनी जावे प्रक्षालनासी गंडूष करोनी मगस्त प्रक्षी न करिता गंडूष प्रक्षाळी असतासी आत्मघातकी तोची जाणा मुख प्रक्षाळिता परियेसी मध्यमांगुली दात घासी तर्जनी अंगुष्टे महादोषी रौरव नरक परियेसा बरवे हस्त प्रक्षाळून करावे दंत शोधन हातीचे पवित्र सोडून टाकावे नैऋत्य दिशे अंगुष्ट मात्र पुरुष म्हणावा मंत्र परियेसा हस्त घासोनी चक्षुषी उदक लावावे अवधारा ऐसा जरी न म्हणा मंत्र चक्षुरोग होय त्वरित या कारणे करा निश्चित हस्तोदके आरोग्यता द्विराचमन करोनी अयंगो मंत्र म्हणोनी द्रुपदादी वेन्मुमुच्चा उच्चारोनी प्राणानाम ग्रंथी रसी म्हणावे ऐसा मंत्र तुम्ही जपता भोजन ठाई जाऊनी बैसता द्विराचमन करुनी निरुता नाभिस्पर्श मग करावा स्मरावे मग अगस्त्यासी कुंभकर्ण वडवाग्नीसी वृकोदर शनेश्वरासी इल्वल वाता पीव जीर्यताम म्हणावे हस्त
मस्त दाखवावे अग्नीसी, आणिक सांगेन परियेसी, बंधुवर्ग असती जयासी, पुसू नये वस्त्रे कर, मग स्मरावे श्री गुरुसी, आणिक स्मरावे कुळदेवतेसी, येणे परिविधीसी, भोजन करावे द्विजोत्तमे, विप्रविनवी श्री गुरुसी, भोजन प्रकार सांगितला आम्हांसी, विधी निषिद्ध अन्ने कैसी, निरोपावी कृपेने, विप्रवचन ऐकोनी, निरोपिती श्री गुरु संतोषोनी, ऐक ब्राह्मणा म्हणोनी, अतिप्रेमे निरोपिती, म्हणे सरस्वती गंगाधरू, ब्राह्मणपणाचा आचारू, निरोप दिधला श्री गुरु, म्हणोनी विनवी संतोषे, वैश्वदेवा विणे अन्न अथवा गणान्न परिपूर्ण, घातले असेल बहुलवण, बहुमिश्रित अन्न जेवू नये, लसूण गाजर कांदे मुळे, वृत्तांक श्वेत वाटोळे भोपळे, छत्राकार शाखा सकळ, वर्जाव्या तुम्ही परियेसा, धेनू अजा महिषी क्षीर, प्रसूतींचे वर्जावे दशरात्र, नूतन उदक पर्जन पूर, त्रिरात्री तुम्ही वर्जावे, कुष्मांड डोरली पडवळेसी, मुळा बेल आवळेसी, न बक्षावे प्रतिपदेसी, भक्षिता पाप परियेसा, स्वर्गापवर्ग चाडजासी, अष्टमी वर्जा औदुंबरासी, आमलक फळ रात्रीसी, वर्जावे भानुवार सप्तमी, बेलफळ वर्ज शुक्रवारी, शमीफळ मंदवारी, भक्षिता लक्ष्मी जाय दुरी, वर्जावे ते दिवसी परियेसा, धात्रिफळ रात्रीसी, भक्षिता हानी प्रज्ञेसी, नाशकरी वीर्यासी, धात्रीफळ वर्जावे, नखकेश फोडले अन्न, स्पर्श केलिया मार्जारे जाण, वायसगारी कुक्कुटादी करून, स्पर्शले अन्न त्यजावे, धेनू मूषक मुखस्पर्श अथवा संपर्क अधकेश, त्यजावे अन्न भरवसे, असेल उच्छिष्ट अन्नाजवळी, एके हाती वाढिले अन्न, शिळे असेल शीतल जाण, वर्जावे तुम्ही ब्राह्मण, निषिद्ध बोलिले आचारी, घृत तैल संमिश्रित, शिळे अन्न पवित्र, तळिले असेल सर्वत्र, शिळे नव्हे सर्वथा, विप्रवी किती गोरस, द्रुत क्षीर परियेस, घेता घडती महादोष, साक्षात वन्नी पक्व जेवू नये, माशान्नाचे वटक देखा, शिळे नवती कधी ऐका, जैसे लाया पीठ देखा, शिळे नव्हे परियेसा, कंदमुळादी मसुरान्न, जेवाचे असेल परमान्न, गूढयुक्त असेल अन्न, शिळे नव्हे परियेसा, ऐशा शिळ्या अन्नासी, दोष नाही परियेसी, विटाळ होता महादोषी, शुचिस्थानी असावे, तीळ मिश्रित भक्ष्यासी, जेवू नये रात्रीसी, जेविता होय महादोषी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणा ते, भोजन केलिया नंतर, तांबूल घ्यावे परीकर, क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर, घ्यावे द्यावे ब्राह्मणासी, क्रमुक एक सुखारोग्य, द्वयने दावे निष्फळ योग्य, त्रीणी द्यावी महाभाग्य, चतुर्थ देता दुःख जाणा, पंचक्रमुक देता जरी, आयुः प्रज्ञा वाढे भारी, देऊ नये सहा सुपारी, मरण सांगे परियेसा, पर्णमूलन काढी जरी, व्याधी संभवे अवधारी, अग्रभक्षिता पापभारी, जीर्णपर्णे आयुष्य क्षीण, पर्णपृष्टी बुद्धिनाश, द्विपर्ण खाता महादोष, ऐश्वर्याचा होय विनाश, ऋषी संमत असे जाणा, पर्णे वीण क्रमुकमुखी, घालता पण होय सुखी, सप्तजन्म दरिद्री दुःखी, अज्ञानी होय अंतकाळी, यतीश्वरादी ब्रह्मचारी, रजस्वला स्त्री विधवा जरी, तांबूल भक्षिता
मासा परी रसत्याचा सुरापान सम तांबूल बक्षिल्यानंतरे सायं संध्या करावी विप्रे सूर्यार्धमंडळ उरे अर्घे द्यावी परियेसा बैसोनी द्यावी अर्घे तिनी चारी द्यावी काळक्रमुनी गायत्री मंत्र जपोनी इमं मे वरुण म्हणावा गोत्रप्रवर उच्चारोन मग करावे औपासन करावे निशी भोजन क्षीरमिश्रित मुख्यसे रात्री करिता परिशिंचना ऋतं त्वा सत्येन मंत्रमणा येणे विधी करा भोजना पूर्वी जैसे बोलिले असे भोजन झालिया नंतर वेदाभ्यास एक प्रहर मग जावे शयनघर येणे विधी आचरावे शयन करावयाचे विधान सांगे नैका विद्वज्जन पराशर सांगे वचन तेची विधान सांगतसे खटवा निर्मळ असावी जाण वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण न करावी खटवा परियेसा निषिद्ध जांभूळ काष्टाची वर्जावी प्रेत गजदंताची भिन्न काष्ट त्यजावी साची बरवी असावी खटवा देखा सुमूर्ते विणावी खटवा देखा धनिष्ठा भरणे मृगशिरा दूषका वार सांगेन विशेखा शुभाशुभ सती फळे रविवारी अतिलाभ देखा चंद्रवारी महासुखा भौमवारी न करी पाविजे दुःखा बुधवारी सांगे महापिडा गुरुवारी विणल्यासी बहुपुत्र होती त्यासी शुक्रवारी अतिविशेषी मृत्यू पावे मंदवारी स्वगृही शयन पूर्वमुखी श्वशुरगृही दक्षिणमुखी प्रवासकाळी पश्चिममुखी शयन करावे परियेसा सदा निषिद्ध उत्तर दिशा वरकडफळ सांगितले विशेषा विप्राचार आहे ऐसा ऋषीमार्ग शुभाचार पूर्ण कुंभ ठेवूनी उशी मंगळद्रव्य घालावे बहुवसी रात्री सूक्त म्हणावे परियेसी विष्णुस्मरण करावे मग स्मरावे अगस्त्य ऋषी माधव मुचुकुंद परियेसी आस्तिक कपिल महाऋषी सर्पस्तुती करावी निषिद्ध स्थाने निजावयासी सांगे नैका समस्त ऋषी जीर्ण देऊळ स्मशानेसी एक वृक्षातळी वर्जावे चारी बिंदी चोहाटेसी ईश्वरस्थान परियेसी माता पिता निजते स्थळासी निजू नये परियेसा वर्जावे वारुळाजवळी वर्जावी आपण तळ्याचे पाळी नदी तीरी स्वादू वस्तू जवळी अघोर स्थळी निजू नये वर्जावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी वडील खालती निजती जरी खटवा वर्जावी पुढे नेसून ओले अथवा नग्न निजू नये शिरवेष्ठून आकाशाखाली वर्जोन दीपसता निजू नये पूर्वरात्री अपररात्रीसी निजू नये परियेसी असू नये स्त्रियेपाशी रजस्वला चतुर्थ दिनी असावे जानवे उपवीतीसी दृष्टी पडो नये योनिसी आयुक्षीण परियेसी दीप वर्जावा या कारणे नीळवस्त्र नेसले स्त्रियेसी करिता संग परियेसी पुत्र उपजे चांडाळैसी शुभवस्त्र विशेष रजस्वला न होता स्त्रियेसी न करावा संग परियेसी संग करिता महादोषी आणिक प्रकार एक असे दशवर्षे होता कन्येसी रजस्वला सर्वत्रांसी ऐका तुम्ही समस्त ऋषी पराशर सांगत असे ऋतुकाळ असता स्त्रियेसी गावासी जाता पुरुषासी भ्रूणहत्या महादोषी प्रख्यात असे परियेसा वृद्ध अथवा वांझेसी मरत असती पुत्रजीसी बहुकन्या होती जीसी चुकता ऋतुदोष नाही ऋतु देता चतुर्थ दिवसी पुत्र उपजे अल्पायुषी कन्या होय पाचवे दिवसी सहावे दिनी पुत्र परियेसा विषम दिवसी
कन्या जाण समदिवशी पुत्र सगुण 10 दिवस ऋतुकाळ खूण चंद्रबळ असावे मूळ मगा रेवतीसी संग न करावा परियेसी कोप नसावा उभयतांसी संतोष रूपे असावे ऋतुकाळी स्त्री पुरुषांसी जे जे असेल मानसी सत्वरज तमो गुणेसी तैसा पिंड उपजे देखा ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर ऐकोनी समस्त ऋषीश्वर तेणे परी आचरती श्री गुरुमणती ब्राह्मणासी आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी जो आचरे विधीसी दैन्य कैचे तयागरी तो वंद्य होत देवांसी कामधेनू येईल घरासी लक्ष्मी राहे अखंडेसी पुत्र पौत्री नांदत हो या पण शतायुषी न घडती काही दोष त्यासी तो न भिये कळिकाळासी ब्रह्मज्ञानी होय जाणा काळ मृत्यू चुके देखा अपमृत्यू घडे कैचा ऐका ऐसा आचार आहे नेका नित्य राहटावे येणे परी ऐसे ऐको निया वचना विप्र लागे श्री गुरुचरणा जाहला उपदेश मज उद्धारणा कृपा सागरा गुरुमूर्ती भक्तजन तारावयासी अवतरलासी ऋषिकेशी परिहारिले अंधकारासी ज्ञानज्योती प्रकाशली ऐसे विनवोनी ब्राह्मण पुनरपि धरिले दोन्ही चरण श्री गुरुमूर्ती संतोषोन प्रसन्न झाले तये वेळी म्हणती श्री गुरु तयासी आचार सांगितला तुझ हर्षी न जावे आता भिक्षेसी आचार करुनी सुखी ऐस जी जी इच्छिसी कामना होईल निरुती सत्य जाणा कन्या पुत्र नांदती सगुणा संदेह न धरावा मानसी ऐसावर लाधोनी विप्र गेला संतोषोनी होता तैसाची आचरोनी सकळाभिष्टे लादला सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र आहे ऐसी ऐकता ज्ञान समस्तांसी मूढ होय ब्रह्मज्ञानी अज्ञान तिमिर अंधकारासी ज्योती स्वरूप कथा सुरसी जे जे इच्छिले मानसी पाविजे त्वरित अवतारा म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभीष्ट साधती इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्ममार्ग निरूपणं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।